नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण उपवासाची कचोरी करणार आहोत। त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया। 4 छोटे बटाटे कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून उकडून घेतलेले आहेत। त्याची सालं काढून घेतली। 1 वाटी भगरीचं पीठ आहे, काही ठिकाणी भगरीला वरई म्हणतात। भगर मिक्सरमध्ये वाटून घेतली आहे आणि त्याचं असं बारीक पीठ करून घेतलंय। 1 वाटी साबुदाण्याचं पीठ आहे, साबुदाणा मिक्सरमध्ये वाटून घेतलाय, त्याचं असं पीठ करून घेतलंय। सर्वात प्रथम कचोरीच्या पारीसाठी पीठ करून घेऊया। बटाटे किसून घेते। बटाटे किसून घ्यायचे म्हणजे पारी तुटत नाही। अशा पद्धतीने सर्व बटाटे किसून घेते। सर्व बटाटे किसून झाले। याच्यासाठी बटाटे छान उकडून घ्यायचे म्हणजे पारी व्यवस्थित होते, कचोरी करताना तुटत नाही। 1 वाटी भगरीचं पीठ घेतलंय, याच्यामध्ये 2 चमचे पीठ टाकूया। पीठ आपण आवश्यकतेनुसार वापरायचं आहे। भगरीच्या पिठामुळे कचोरीला छान बाइंडिंग येतं। 1 वाटी साबुदाण्याचं पीठ घेतलंय, त्याच्यापैकी 1 चमचा साबुदाण्याचं पीठ टाकूया। साबुदाण्याच्या पिठामुळे कचोरी छान कुरकुरीत होते। चवीनुसार मीठ, उपवासाचं मीठ घेतलंय, सर्व मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही। बटाट्याचा जो ओलसरपणा आहे त्याच्यातच पीठ भिजवायचं आहे। आवश्यकता वाटली तर भगरीचं पीठ आणि साबुदाण्याचं पीठ वापरायचं। पीठ जास्त सैल वाटतं, याच्यामध्ये मी 1 चमचा भगरीचं पीठ टाकते। 1 चमचा भगरीचं पीठ टाकूया, अर्धा चमचा साबुदाण्याचं पीठ, सर्व मिक्स करून गोळा करून घेऊया। भगरीचं पीठ आणि साबुदाण्याचं पीठ खूप नाही वापरायचं, पिठाचा गोळा होईपर्यंतच वापरायचं आहे। पीठ छान भिजवून घेतलंय, पिठाचा छान गोळा झालाय। हे पीठ आपण आता साईडला ठेवून देऊया। कचोरीसाठी सारण करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी खोवलेलं ओलं खोबरं टाकते। 1 चमचा शेंगदाण्याचं कूट, शेंगदाणे भाजून मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतलेत। 1 हिरवी मिरची घेतली आहे, त्याचे तुकडे करून टाकूया। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या। थोडीशी कोथिंबीर, तुमच्याकडे उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही टाकू शकता। चवीनुसार मीठ, छोटा अर्धा चमचा लिंबाचा रस, छोटा पाव चमचा साखर। मिक्सर चालू बंद करून जाडसर वाटून घेऊया। 2 ते 3 वेळेला मिक्सर चालू बंद करून जाडसर वाटून घेतलंय। खूप बारीक नाही वाटायचं, अशा पद्धतीचं टेक्स्चर झालं पाहिजे। आता मी हे काढून घेते। कचोरीचं सारण काढून घेतलंय। मिक्सरच्या त्याच भांड्यामध्ये कचोरी बरोबर खाण्यासाठी चटणी करून घेऊया। अर्धी वाटी ओलं खोबरं टाकते, 1 चमचा शेंगदाण्याचं कूट, 1 हिरवी मिरची तुकडे करून टाकूया। थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे। कोथिंबीर उपवासाला चालत असेल तर टाका। 2 चमचे दही, दह्याच्या ऐवजी तुम्ही लिंबाचा रसही टाकू शकता। चवीनुसार मीठ, मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया। छान बारीक वाटून घेतलंय। कचोरी बरोबर खाण्यासाठी चटणी तयार झाली आहे। कचोरी करायला घेऊया। भगरीचं आणि साबुदाण्याचं पीठ मिक्स करून घेतलंय, हाताला थोडंसं पीठ लावूया। लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे। पीठ थोडंसं मळून घ्यायचं म्हणजे कचोरीची पारी तुटत नाही। अशा पद्धतीने पारी करून घ्यायची। पीठ चिकटत असेल तर थोडं कोरडं पीठ लावून घ्यायचं। सारण टाकूया। पारी बंद करून घ्यायची। आवश्यकता वाटली तर हाताला थोडं कोरडं पीठ लावून घ्यायचं। इकडे कचोरीचं तोंड बंद करून घ्यायचं, याला गोलाकार द्यायचा। अशाच पद्धतीने सर्व कचोऱ्या मी करून घेते। दुसरी कचोरी करूया। लिंबा एवढा गोळा घेतलाय, पारी करूया। याच्यामध्ये सारण टाकूया। पारी हलक्या हाताने बंद करायची। आवश्यकता वाटली तर थोडं कोरडं पीठ लावायचं, याला गोलाकार देऊन घ्यायचा। हलक्या हाताने करायचं म्हणजे सारण बाहेर येत नाही। अशाच पद्धतीने उरलेल्या कचोऱ्या मी करून घेते। सर्व कचोऱ्या मी करून घेतल्या आहेत। हे वरीचं आणि साबुदाण्याचं पीठ आहे, याच्यामध्ये कचोऱ्या छान घोळवून घ्यायच्या म्हणजे कचोऱ्या छान कुरकुरीत होतात। हलक्या हाताने करायचं। अशाच प्रकारे सर्व कचोऱ्या मी करून घेते। दुसरी कचोरी घेतली आहे, पिठात घोळवून घेऊया। सर्व कचोऱ्या पिठामध्ये घोळवून घेतल्या आहेत। गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवले, कचोऱ्या तळून घेऊया। गॅसवर कढईमध्ये तेल तापायला ठेवले, याच्यासाठी तेल मध्यम तापून घ्यायचे। कचोरी टाकूया।
गॅस मी कमी केला आहे. लो टू मीडियम गॅसवर कचोऱ्या तळून घ्यायच्या. टाकल्या कचोऱ्या हलवायच्या नाही. वरच्या बाजूने थोडं तेल सोडूया. उलटपालट करून सर्व बाजूने सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या. सतत हलवत राहायच्या म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित तळल्या जातात. सर्व बाजूने सारखा रंग येतो. गॅस मी मीडियम केला आहे. एका वेळी जास्त कचोऱ्या टाकायच्या नाही. कचोऱ्यांचा रंग बदलत चाललाय. कचोऱ्या सोनेरी होत चालल्या आहेत. अशा पद्धतीने हलवत राहायचं म्हणजे सर्व बाजूने सारख्या तळल्या जातात. कचोऱ्यांना छान सोनेरी रंग आलाय. सर्व बाजूने छान तळल्या गेल्या आहेत. आता मी या कचोऱ्या काढून घेते. निथळून घेऊया. छान झाल्यात आपल्या उपवासाच्या कचोऱ्या. अशाच पद्धतीने उरलेल्या कचोऱ्या मी तळून घेते. आपली उपवासाची कचोरी आणि चटणी तयार झाली आहे. प्लेटमध्ये सर्व केली आहे. छान झाली आहे कचोरी. ही कचोरी आपण दह्याबरोबरही खाऊ शकतो. नुसतीही छान लागते. कचोरी कशी झाली ते बघूया. छान खुसखुशीत झाली आहे. छान कुरकुरीत झाली आहे. आतमध्ये सारण पण व्यवस्थित भरल्या गेलं आहे. छान झाली आपली कचोरी. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.